गुड मॉर्निंग स्टुडंट्स. गेल्या लेक्चरला आपण पब्लिक फायनान्सला सुरुवात केली होती आणि या पब्लिक फायनान्सचा अर्थ आपण विचारात घेतला होता. पब्लिक फायनान्सला राजस्व, लोकवित्त, सार्वजनिक वित्त, सार्वजनिक आयव्यय, सरकारचं उत्पन्न आणि खर्च अशा वेगवेगळ्या पद्धतीची नावं या पब्लिक फायनान्सला किंवा राजस्वाला असलेली दिसून येतात. आता या राजस्वाची व्याख्या आपण अभ्यासली होती, त्याच्यानंतर त्याचे स्वरूप आणि व्याप्ती हेही अभ्यासली होती. आज आपण राजस्वामधला महत्त्वाचा सिद्धांत म्हणजेच महत्तम सामाजिक लाभाचं तत्त्व अभ्यासणार आहोत. महत्तम सामाजिक लाभाच्या तत्त्वाची मांडणी प्रामुख्याने डॉक्टर हग डाल्टन या ब्रिटिश अर्थतज्ञांनी केलेली दिसून येते. 1922मध्ये त्यांनी पब्लिक फायनान्स, प्रिन्सिपल्स ऑफ पब्लिक फायनान्स हा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये प्रिन्सिपल ऑफ मॅक्झिमम सोशल ॲडव्हान्टेज किंवा महत्तम सामाजिक लाभाचं तत्त्व मांडलेलं दिसून येतं. त्याचबरोबर डाल्टन यांनी लॉरेंज वक्राचा विस्तारही केलेला दिसून येतो. लॉरेंज वक्र हा प्रामुख्याने आर्थिक विषमता मोजण्याच्या संदर्भात मांडण्यात येतो. त्याचाही अभ्यास आणि त्याचाही विस्तार या डाल्टन यांनी केलेला दिसून येतो. डाल्टन यांनी मत असं मांडलं की पैशाचं स्थलांतरण होत असतं, परंतु ते स्थलांतरण श्रीमंत व्यक्तींकडून गरीब व्यक्तींकडे होणं गरजेचं आहे. त्या संदर्भातलाही सिद्धांत त्यांनी मांडलेला दिसून येतो. यानंतर आपण अभ्यासू त्याचा महत्त्वाचा सिद्धांत म्हणजेच महत्तम सामाजिक लाभाचे तत्त्व. आता महत्तम सामाजिक लाभाचं तत्त्व म्हणजे नेमकं काय, तर हे पाहण्या अगोदर आपण सुरुवातीस याचा विचार करू की सरकार आर्थिक व्यवहार करतं. सरकारचे आर्थिक व्यवहार दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे सरकारचं उत्पन्न आणि दुसरा म्हणजे सरकारचं खर्च आणि तिसरा व्यवहार असतो तो म्हणजे सरकारचे कर्ज. त्यातले दोन व्यवहार या ठिकाणी महत्तम सामाजिक लाभाच्या तत्त्वाचा विचार करताना आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. आता पहिला जो आर्थिक व्यवहार आहे त्याला मी म्हणतो सरकारचे उत्पन्न किंवा सरकार करामार्फत उत्पन्न गोळा करतं. म्हणजे सरकारचे पैसे मिळण्याचे एकमेव साधन असेल ते म्हणजे कर. सरकार कर लावतं आणि लोकांच्याकडून उत्पन्न मिळवतं. पण सरकार ज्यावेळी कर लावते त्यावेळी समाजाचे पैसे सरकारकडे येतात. त्यामुळे साहजिकच समाजाला पैशाचा त्याग करावा लागतो. सरकारचे कर म्हणजेच समाजाचा पैशाचा त्याग असेल, म्हणजेच सरकारचं उत्पन्न समाजाचा त्याग असेल. दुसरा आर्थिक व्यवहार आपण विचारात घ्यायचा आहे तो म्हणजेच सरकारचा खर्च. सरकारचा खर्च हा विविध बाबींच्यावरती केला जातो. त्यामध्ये सार्वजनिक बांधकामे असतील, शेती असेल, उद्योग असेल, सेवा क्षेत्र असेल, या विविध क्षेत्रांच्यावरती सरकार आपला पैसा खर्च करीत असतं. आता पैशातील खर्च म्हणजे सरकारचा खर्च म्हणजे जनतेचं उत्पन्न आहे. म्हणजे पैसा सरकार जसा खर्च करत जाईल तसं पैसा तो जनतेला मिळत जातो. त्यामुळे सरकारचा खर्च म्हणजेच जनतेचं उत्पन्न असेल किंवा लाभ असेल. या ठिकाणी डाल्टन त्याला लाभ म्हणतो. सरकारचा खर्च म्हणजेच समाजाचा लाभ आहे. आता हे जे दोन आर्थिक व्यवहार आहेत या दोन आर्थिक व्यवहाराच्या माध्यमातून महत्तम सामाजिक लाभाचे तत्त्व डाल्टन यांनी मांडलेलं आहे. म्हणजे सरकारचा कोणता आर्थिक व्यवहार हा समाजाला महत्तम लाभ मिळवून देतो त्या तत्त्वाची मांडणी डाल्टन यांनी 1922 प्रिन्सिपल्स ऑफ पब्लिक फायनान्स या पुस्तकात केलेली दिसून येते. आता आपण विचार करणार आहोत तो म्हणजे सिद्धांत मांडित असताना प्रामुख्याने काही गृहीतांचा विचार केला जातो, काही व्याख्यांचा विचार केला जातो. त्यानंतर त्या सिद्धांताची सविस्तर मांडणी केली जाते. सर्वप्रथम आपण डाल्टन यांनी मांडलेली व्याख्येचा विचार करू आणि त्या व्याख्येनंतर त्या सिद्धांताला सुरुवात करू. तर डाल्टन यांनी सिद्धांताची किंवा तत्त्वाची व्याख्या मांडली आहे. ते म्हणतात सरकारचा आर्थिक व्यवहार किंवा सरकारच्या आर्थिक व्यवहारामुळे समाजाला महत्तम लाभ मिळत असेल तर त्यास महत्तम सामाजिक लाभाचे तत्त्व असे म्हणता येईल. आता आपल्याला सिंपलमध्ये सांगता येईल सरकारच्या आर्थिक व्यवहारामुळे म्हणजेच कोणता तर सरकारचा कर
किंवा सरकारचे उत्पन्न आणि सरकारचा खर्च ह्या आर्थिक व्यवहारामुळे समाजाला जास्तीत जास्त लाभ मिळत असेल तर त्या आर्थिक व्यवहारास महत्तम सामाजिक लाभाचे तत्त्व असं म्हणता येईल. आणि दुसरं एक सांगतो मी तुम्हाला की ज्या सरकारच्या आर्थिक व्यवहारामुळे समाजाला मिळणारा लाभ आणि समाजाला करावा लागणारा त्याग समान होतात त्या आर्थिक व्यवहारास महत्तम सामाजिक लाभाची अट किंवा महत्तम सामाजिक लाभाचं तत्त्व असं म्हटलं जातं. आता थोडक्यात आपल्याला विचार कोणता करायचा आहे? सरकारचा आर्थिक व्यवहाराचा विचार करायचा आहे. सरकारचा आर्थिक व्यवहार म्हणजे सरकारचं उत्पन्न आणि सरकारचा खर्च हा ज्या ठिकाणी समान होतो म्हणजेच सरकारचा उत्पन्नामुळे समाजाला मिळणारा लाभ आणि सरकारच्या खर्चामुळे समाजाला मिळणारा लाभ आणि सरकारच्या उत्पन्नामुळे समाजाला करावा लागणारा त्याग हे दोन ज्या ठिकाणी समान होतील त्या ठिकाणी महत्तम सामाजिक लाभाची अट ही पूर्ण होत असते. मग या ठिकाणी डाल्टन यांनी हा महत्तम सामाजिक लाभाच्या तत्त्वाची मांडणी करीत असताना प्रामुख्याने काही गृहीत घेतलेले आहेत. त्या गृहीत थोडी आपण अभ्यासू. एक म्हणजे हे तत्त्व कधी लागू पडेल किंवा हा सिद्धांत कधी लागू पडेल तर एक सरकारचे उत्पन्न त्यात विचारात घेतलेलं असेल त्यामुळे सरकारचे उत्पन्न गृहीत धरलेलं आहे. दुसरं सरकारचा खर्च गृहीत धरलेला आहे आणि तिसरं दीर्घकाळ विचारात घेतलेला आहे. आणि चौथं ते म्हणजे लोकांची मानसिक स्थिती स्थिर आहे. लोकांच्या मानसिक स्थितीत कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. आणि पाचवं शेवटचं आहे ते म्हणजे पैशाची सीमांत उपयुक्ता. तर पैशाची सीमांत उपयुक्ता विचारात करत असताना त्यांनी हे जे तत्त्व मांडलं आहे ते पूर्णतः पैशाच्या सीमांत उपयुक्तेच्या भोवती फिरणारं असलेलं दिसून येतं. म्हणजेच या ठिकाणी पैशाच्या घटत्या सीमांत उपयोगितेचा विचार करून डाल्टन यांनी महत्तम सामाजिक लाभाच्या तत्त्वाची मांडणी केलेली दिसून येते. आता या ठिकाणी सहजपणे आपण सीमांत उपयुक्ता म्हणजे काय तर शेवटच्या नगापासून मिळणारी उपयुक्ता म्हणजेच सीमांत उपयोगिता होय. तर सीमांत उपयुक्ताचा विचार केला तर त्यानंतर आपण घटत्या सीमांत उपयोगितेचा विचार करायचा आहे. घटती सीमांत उपयुक्ता म्हणजे काय तर व्यक्तीजवळ वस्तूंच्या साठ्यात जसजशी वाढ करत जाऊ तसतसे त्या वाढीपासून मिळणारी सीमांत उपयुक्ता घटत जाते. म्हणजे व्यक्तीचा जो साठा आहे त्या साठ्यात जर एक एक नागाने वाढ करत जाऊ त्या एक एक नागाबरोबर त्या साठ्यापासून मिळणारी सीमांत उपयुक्ता किंवा त्या नागापासून मिळणारी सीमांत उपयोगिता व्यक्तीला कमी वाटू लागते. म्हणजेच सीमांत उपयुक्ता ही घटत जाते. म्हणून त्यास आपण म्हणतो आहे घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत. आता हाच जो सिद्धांत आहे हा सिद्धांत डाल्टन यांनी पैशाला लावलेला आहे. म्हणजे घटत्या पैशाची सीमांत उपयुक्ता याला लावलेला आहे. आता सर्वात प्रथम आपण पाहू वस्तूच्या घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत. तर सिंपल उदाहरण तुम्ही 12वीला अभ्यासला असेल माझ्या मते हे फारच सिंपल उदाहरण आहे. त्याच्यामध्ये आपण घेतलं आंबा. एक व्यक्ती एक नग आंबा खाते तिला फारच समाधान मोठं वाटतं. सुरुवातीचा आंबा आपण घेतला तर त्यापासून मिळणारं समाधान हे फार मोठं असतं किंवा सुरुवातीचा जो आंबा खातो तो आपल्याला फारच चांगला वाटतो. मग त्याला आपण जास्तीत जास्त महत्त्व देतो किंवा त्यापासून आपल्याला जास्त समाधान मिळालं असतं. पण समाधान किती मिळालं हे आपल्याला मोजता येत नाही. एक मानसिक प्रक्रिया आहे. पण पहिला नग खाल्ला तर काहीतरी आपल्याला समाधान वाटतं. मग दुसरा नग खाल्ला तर पहिल्यापेक्षा आपल्याला कमी समाधान वाटतं. तिसरा नग खाल्ला तर दुसऱ्यापेक्षा आपल्याला कमी समाधान वाटतं. आणि चौथा नग खाल्ला तर तिसऱ्यापेक्षा आपल्याला कमी समाधान वाटतं. पण समाधान हे मोजता येत नाही. पण काल्पनिक पद्धतीने आपण समाधान मोजायचं आहे. ते म्हणजे कसं आता आंब्याचा पहिला नग मी खाल्ला तर मला चांगलं वाटलं म्हणून मी त्याला म्हणलं मला 25 उपयोगिता मिळाली. आंब्याचा पहिला नग खाल्ला 25 उपयुक्ता मिळाली. मी मनानं ठरलं 25 उपयुक्ता आहे. दुसरा नग खाल्ला पहिल्यापेक्षा मला त्याच्यापासून कमी समाधान मिळालं मग मी त्याला 25 उपयुक्ता देणार नाही तर 25पेक्षा कमी मी धरलं 20 उपयुक्ता मिळाली. तिसरा नग खाल्ला तर मला दुसऱ्या नगा एवढी समाधान मिळालं नाही त्याच्यापेक्षा कमी समाधान मिळालं मग मी त्याला दिलं
15 उपयोगिता मिळाली. चौथा नग खाल्ला तर मला साहजिकच तिसऱ्यापेक्षा कमी समाधान मिळणार आहे, 10 उपयुक्तता मिळाली. आणि पाचवा नग खाल्ला तर चौथ्यापेक्षा कमी उपयुक्तता मिळाली, म्हणून त्याला मी 5 समाधान किंवा 5 सीमांत उपयुक्तता मिळाली. म्हणजे प्रत्येक नगाच्या वाढीबरोबर त्या नगाची सीमांत उपयुक्तता ही घटत जाणारी आहे. पहिला नग 25 आणि पाचवा नग 5, म्हणजेच या ठिकाणी सीमांत उपयुक्तता म्हणजेच तो घटत जाणारी आहे. पहिल्या नगापासून पाचव्या नगापासून आपण जर आंब्याचे नग खाल्ले तर उपयुक्तता 25 वरून 5 इतकी येते, म्हणजेच वस्तूची सीमांत उपयुक्तता घटत जाणारी आहे. म्हणून या सिद्धांतास काय म्हणलं जातं तर घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत. जसजसे नग आपण खात जाऊ तसतस त्या नगापासून मिळणारी सीमांत उपयुक्तता ही घटत जाणारी आहे. आता हा जो चार्ट आहे त्याचाच मी डायग्राम तयार केला आहे आणि हा डायग्राम मी तुमच्या पुढे मांडलेला आहे. OX अक्षावरती आंब्याचे नग घेतलेत आणि OY अक्षावरती सीमांत उपयोगिता आपण मोजलेली आहे. नग आंब्याचे 1, 2, 3, 4, 5 ह्या प्रमाणात घेतलेले आहेत, तर सीमांत उपयुक्तता आपण 5, 10, 15, 20, 25 आणि 30 असे घेतलेले आहेत. तर पहिला नग आंब्याचा घेतला तर किती मिळते उपयुक्तता? 25 मिळते. मग पहिल्या नगाला 25 उपयुक्तता आहे, दुसऱ्या नगाला 20 उपयुक्तता आहे, 2 पॉईंट मिळाले आपल्याला. एक नगाला 20, 25, दुसऱ्या नगाला 20, तिसऱ्या नगाला 15, चौथ्या नगाला 10 आणि पाचव्या नगाला 5. आता हे पॉईंट जर जोडले मी म्हणजे 25, 20, 15, 10 आणि 5 हे पॉईंट जोडले आणि जे मी वक्र काढला तर सरळ डावीकडून उजवीकडे खाली येणार आहे. म्हणजेच तो काय दर्शवतो तर घटत्या सीमांत उपयोगिता दर्शवतो. व्यक्तीजवळ वस्तूच्या साठ्यात जसजशी वाढ होत जाईल तसतशी त्या वाढीव नगापासून मिळणारी सीमांत उपयुक्तता ही घटत जाणारी आहे. हा झाला घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत. याच सिद्धांताचा वापर पैशासाठी डाल्टनने केला आणि ते म्हणतात की पैशाच्या घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतावरती महत्तम सामाजिक लाभाचे तत्त्व अवलंबून आहे. तर याचा थोडासा आपल्याला विचार करायचा आहे, तो पुढच्या चार्टवर आपण करू. हा जो घटत्या सीमांत उपयुक्तता सिद्धांत आहे त्याचीच अंमलबजावणी पुढच्या चार्टमध्ये आपल्याला करायचा आहे. आता एक या ठिकाणी विचार घ्यायचा आहे, सरकारचा खर्च, सरकारचं उत्पन्न हे 2 घटक आपल्याला विचारात घ्यायचे आहेत आणि पैशाची सीमांत उपयुक्तता हा तिसरा घटक आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यायचा आहे. या 3च घटकांचा विचार करून डाल्टननी महत्तम सामाजिक लाभाच्या तत्त्वाची मांडणी केलेली आहे. आता या ठिकाणी सरकारचा खर्च म्हणजे कुणाचं उत्पन्न आहे तर जनतेचं किंवा समाजाचं उत्पन्न आहे. म्हणजे सरकारने पैसा खर्च केला की तो पैसा समाजाला मिळणार आहे, म्हणजे तो समाजाचा लाभ आहे. मग या ठिकाणी मी डायरेक्ट मांडतो सरकारचा खर्च म्हणजे समाजाचा लाभ, कारण समाजाला पैसा मिळणार आहे म्हणून समाजाचा लाभ. सरकारचा खर्च म्हणजेच समाजाचा लाभ असेल. आता या ठिकाणी विचार करायचा आहे, आता घटत्या सीमांत उपयुक्ततेचा सिद्धांताचा या ठिकाणी विचार करायचा आहे आणि पैशाच्या घटत्या सीमांत उपयुक्ततेचा विचार करायचा आहे. आता कोष्टकामध्ये मी मांडले तुमच्यापुढे सरकारचा खर्च आणि पुढच्या कॉलममध्ये टाकले समाजाला मिळणारा लाभ. 1 कोटी रुपये सरकारने खर्च केले, आर्थिक कामांच्यावरती 1 कोटी रुपये सरकारने खर्च केले, तर ते 1 कोटी रुपये कुणाला मिळतात तर समाजाला मिळतात. मग ज्यावेळी सुरुवातीचे 1 कोटी रुपये समाजाला मिळतात त्यावेळी सर्वात जास्त उपयोगिता समाजाला वाटते. ज्या आंब्याचा पहिला नग खाल्ला की मला सर्वात जास्त समाधान मिळतं म्हणून मी त्याला 25 उपयोगिता दिली होती. आता मी काय करणार, 1 कोटी रुपये सरकारने खर्च केले तर सुरुवातीस ते समाजाला मिळतात, मग समाजाला ते 1 कोटी रुपये म्हणजे जास्त वाटतात किंवा त्यांना ते जास्त समाधान वाटतं म्हणून त्या समाजाला मी अंक दिला 25. 1 कोटी रुपये समाजावरती सरकारने खर्च केले असता समाजाला लाभ 25 इतका मिळत आहे. 2 कोटी रुपये सरकारने खर्च केले असता समाजाला पहिल्या इतका समाधान किंवा पहिल्या इतका लाभ मिळत नाही. कारण का? घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत आहे.
घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतानुसार व्यक्तीजवळील पैशाच्या साठ्यात जसजशी वाढ होत जाईल तसतसे वाढीव पैशापासून मिळणारी पैशाची सीमांत उपयोगिता ही घटत जाईल. म्हणून 1 कोटी रुपये खर्च केले असता समाजाला 25 लाभ मिळतो. 2 कोटी रुपये खर्च केला असता सरकारने समाजाला 20 लाभ मिळतोय. म्हणजे दुसरा आंब्याचा न घेतला